नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोड गोमांस आढळल्याची माहिती तर पोलीस दलातून पोलीस उपायुक्त काडेसर या हे देखील या ठिकाणी निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, त्याचप्रमाणे एमआयडीसी पोलीस निरीक्षक संतोषजी नरोटे, त्याचप्रमाणे संपूर्ण पोलीस दल या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि सदर घटनेची कारवाई असताना आपण दिसून येते. आपण बघू शकतो संपूर्ण यंत्रणा पोलीस दल या ठिकाणी कारवाई करताना आपण दिसून येते. दोन गोण्या या ठिकाणी गोमांस आढळल्याची माहिती, त्यानुसार ते जप्त करण्यात आलेलं आहे चौकशीसाठी आणि त्याचप्रमाणे पुढील माहिती या ठिकाणी अधिकृतपणे आपण पोलीस दलाकडून घेणार आहोत. नाही, निश्चितपणानं ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी गोमातेला राष्ट्रीय माता म्हणून घोषित केलेलं आहे आणि ती आपल्या सगळ्यांची माता आहे आणि अशा पद्धतीने जर विशेष करून माझ्या प्रभागात होत असेल तर हे कदापिही आम्ही खपवून घेणार नाही. आज पुरुषोत्तम दादाच्या मदतीने त्यांच्या सगळ्या टीमने त्यांचं आज मी इथे कौतुक करत त्यांनी धाडस दाखवून हे सगळं केलं आणि हे सगळ्या प्रशासनाच्या किंवा आमच्याही निदर्शनास आणून दिलं आहे. इथून पुढे प्रभागामध्ये अशी काही कामं ज्या संबंधित ठिकाणी होत असतील तर माझं नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही देखील आम्हाला कळवावं की अशा पद्धतीने असं काही इथे होत असेल तर निश्चितपणानं नाशिक महानगरपालिकेच्या मदतीनं आणि पोलीस डिपार्टमेंटच्या मदतीनं आपण हे जे चालले त्याचा आपण सपळा केल्याशिवाय राहणार नाही. आपण मागे जे 2 दिवसापूर्वी कारवाई झाली त्याच आज काही गोरक्षकांनी गोमांस विकण्याचा जो काळा धंदा इथं चालू होता त्याच्यावर रेड मारली असता काही समाजकंटकांनी त्या मुलांवर हात उचलले आणि जे गोरक्षक होते त्यांच्यावर हात उचलण्याचा निंदनीय प्रकार घडलेला आहे. खरं तर आपण सर्वांनी मिळून ही जी प्रवृत्ती ही कुठंतरी ठेचली पाहिजे, हे थांबवलं पाहिजे. याच्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. सातपूरला ज्याप्रमाणे कारवाई झाली, हयात हॉटेल ज्या प्रमाणात उद्ध्वस्त केलं त्याप्रमाणे यांचेही जे अनधिकृत गोमांस विक्रीचे अड्डे हे उद्ध्वस्त झाले पाहिजे आणि आम्ही त्याच्यासाठी प्रशासनाला जेही सहकार्य लागेल आम्ही प्रशासनासोबत आहोत. आम्ही या ठिकाणी या सातपूर भागातील सर्व नगरसेवक या सर्वांच्या पाठीशी आहे आणि हा भाग कितीही मोठा असला आणि कोणाचाही असला सर्वात पहिले इथं देव, धर्म आणि देश आम्ही सर्वजण यांच्या पाठीशी आहोत आणि उद्याच आम्ही आयुक्तांची भेट घेऊन ह्या भागात अशा अवैध प्रकारे चाललेली गोमांस विक्री ही या ठिकाणी आम्ही तात्काळ बंद करू. आत्ताच अण्णांनी सांगितलं का सातपूरमध्ये गेल्या 25 वर्षापासून गोमांस विक्रीचा प्रकार सुरू होता. सर्व गोरक्षकांनी मागणी केली. आम्ही 24 तासात सन्माननीय महापौरताई यांच्या मार्गदर्शनाखाली तो पाडून टाकला आणि तशीच कारवाई या भागातील नगरसेवक असतील, सातपूर विभागातील सर्व हिंदू बांधव असतील, अशी ज्या गोमातेला आपण आईचा दर्जा दिलेला आहे अशा गोमातेची या ठिकाणी जर कत्तल होणार असेल तर हे आम्ही कधीही सहन करणार नाही आणि नक्कीच काही दिवसात या ठिकाणची सगळी हे अवैध धंदे आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही.